हॅलो नमस्कार माझ्या गोड ताईंनो, कशा आहात सगळ्या? मी सरितानी खूप मनापासून स्वागत आहे तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. आता हे जे मी 2 दिवसामध्ये काम पूर्ण केलेलं आहे त्याचं कटिंग तुम्हाला मी दाखवलं होतं आणि हे ब्लाऊज कोणते आहेत, कोणतं कटिंग दाखवलं होतं हे तुम्हाला मी सांगणार आहे. याच्यामध्ये 2 प्रकारचे ब्लाऊज आहेत आणि या दोन्ही ब्लाऊजांचं कटिंग कसं करायचं, गळा डीप असेल तर, गळा कमी असेल तर आणि शोल्डरमध्ये काय काय डिफरन्स होतं हे ऑलरेडी अगोदरचा व्हिडिओ तुम्हाला सांगितलेला आहे. सो पाहिला नसाल तर पहा आणि एकदा हे जे ब्लाऊज मी केलेले आहेत त्याची एक झलक पाहून घ्या. आता हा आहे 36 इंचाचा ब्लाऊज आहे, 4 टक्स आहे, बेल्टवाला आहे. त्याचेच काही ब्लाऊज मी अगोदर शिवून दिले होते, त्याच्यामध्ये तुम्हाला विदाऊट बेल्ट ब्लाऊज शिवला होता तर तो सुद्धा दाखवलेला आहे. आणि इकडे बघा ह्याला ही या पद्धतीचे लेस लावलेले आहे पानगळा करून. हे झालं फर्स्ट ब्लाऊज आपलं. त्यानंतर सेकंड ब्लाऊज आहे, हे लेकीचं ब्लाऊज आहे आणि ही जी ब्लाऊज आहे ते मम्मीची ब्लाऊज आहेत. सो एक एक करून तुम्हाला दाखवते. हे काही अजून क्लायंट न्यायला ह्याच्या अगोदर काही रेडी झालेले आहेत, पूर्ण काही रेडी व्हायचे आहेत. तर हे बघा इथे कटोरी ब्लाऊज आहे आणि ह्याचा गळा पण फारसा मोठा नाही आहे, 7.5 इंचाचा हा गळा आहे. सो याला शोल्डर किती घ्यायचे, काय किती घ्यायचं, ह्याचा बॅक पार्ट मी तुम्हाला कटिंग दाखवलेला आहे. त्याच्यामध्ये आर्म होलला जोड येतोय, आर्म होलला फुगा येतोय, आर्म होलला चुन्या पडतात किंवा आर्म होल तुमचा टाईट होतोय, लूज होतोय, हे सगळे डिस्कशन तुम्हाला त्याच्यामध्ये मी सांगितलेलं आहे. आणि ह्याचा आर्म होल कटिंग करताना शोल्डर किती घेतली, मुंडा किती घेतला, आर्म होलचा गॅप किती घेतला इथून हे सुद्धा मी सांगितलेलं आहे. सो तुम्ही व्हिडिओ पाहिला नसाल किंवा चुकून राहून गेला असेल तर पहा. इन्स्टा पेजला आलेला आहे आणि यूट्यूबला सुद्धा आलेला आहे. हे त्याच मापाचं ब्लाऊज आहे, कटोरीमध्ये आहे. हाही गळा छोटा आहे, चौकोनी गळा केलेला आहे आणि 39 साईजचा हा ब्लाऊज आहे. सो हा झाला गोल्डन आणि हा इकडे आहे कटोरीमध्ये. पुढे राऊंड गळा आहे आणि पाठीमागे पान गळा आहे. आणि हा जो गळ्याचा डिझाईन आहे तो यांना इतका आवडतो, प्रचंड आवडतो. म्हणजे नाही का असं हे वाईट टाईप आपली डिझाईन येते लेसची, खूप सिंपल यांचे ब्लाऊज असतात पण हा गळा त्यांना प्रचंड आवडतो. म्हणजे मी सुरुवातीपासून त्यांचे ब्लाऊज शिवते, एक 14 वर्षात ते 15 वर्षापासून शिवते ब्लाऊज. तेव्हा त्यांना स्टार्टिंगला मी ब्लाऊज शिवून दिल्यानंतर त्यांना जेव्हा माझ्यावरती विश्वास बसला की ब्लाऊज छान शिवते तेव्हा त्यांनी मला हा गळा करायला सांगितलेला आणि त्यांना फेवरेटच झालेला तो गळा. काहीही केलं की तसंच करा, काहीही केलं की तसंच करा म्हणायच्या. आणि परत त्यांना आठवलेलं आहे एवढ्या ब्लाऊजांमध्ये की एक तर गळा माझा तसा करा म्हणून. सो केलेला आहे. आणि हा पण आहे बघा, कटोरीच त्यांचे सगळे ब्लाऊज असतात बंद गळ्यामध्ये, खूप सुंदर सुंदर ब्लाऊज. आणि हाईट कमी आहे, मेन म्हणजे ह्या ब्लाऊजचा असा विषय आहे, हाईट कमी आहे आणि साईज आहे प्लस साईज आहे. त्याच्यामुळे ह्याच्यामध्ये कटिंग करताना हाईट पुढची कशी वाढवायची, पाठीमागची कशी वाढवायची यावरती सुद्धा आपला व्हिडिओ आहे. यूट्यूबला आहे, इन्स्टावरती आहे. इन्स्टाला शॉर्ट आहे, यूट्यूबला लॉंग आहे. अगोदरचे व्हिडिओसुद्धा तुम्ही चेक करू शकता, त्याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला या साईजच्या ब्लाऊजांसाठी खूप साऱ्या टिप्स दिलेल्या आहेत. त्यातले अजून 2 ब्लाऊज गेलेले ते वेगळ्या क्लायंटचे होते, सो ते आत्ताच घेऊन गेले, म्हटलं ह्या घ्यायला येतात